मधाचा गोडवा हीच त्याची खरी ओळख आहे. पण मध बनण्याची खरी प्रक्रिया बघून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. हे आहे मधाचं गाव. मधाचं गाव म्हणजे इथलं गावातील घर मधाची आहेत. इथलं गावातील पाणी मधावाने गोड आहे. इथली गावातील लोक नुसतं मध खात्यात. नाही नाही नाही, अरे इथली गावातील घरं इतर घरांसारखीच आहेत. इथले गावातील लोक इतर गावातल्या लोकांसारखीच आहेत. नाही, कदाचित या गावातील लोक जरा जास्तच गोड आहेत. हे लोक जंगलातून आपल्या घरापर्यंत मध आणतात. तो कसा ते या लोकांकडूनच समजणार. चला तर मग जाणून घेऊया मधाच्या गावातील मधाची गोष्ट. पेटीची रचना आहे. हा तळपाट आहे, हा क्वीन गेट आहे, ही पिलावळ कोटी आहे आणि मधु कोटी आहे आणि याचे झाकण आहे. ह्या माश्या बघा, कामकरी माश्या अशा काम करत असतात. हे बघा, त्यांचा आरसा आहे. जसं आपण आरसा पडदे पाहतो तसं त्यांचा स्वच्छ एक करायला पाहिजे. क्वीन गेट म्हणजे याच्यातून क्वीन जाऊ नये पाहिजे. एकदा आपण कॅप्चरिंग करून आणली क्वीन याच्यामध्ये जाऊ नये. ज्यावेळी मधाचा सीझन चालू असतो त्यावेळी हा क्वीन गेट नसतो, पण ज्यावेळी ऑफ सीझन असतो त्यावेळी हा क्वीन गेट लावला जातो. त्यामध्ये यांची ही जी पिलावळ कोटीमध्ये त्यांची अंडी, पिलावळ, मध आणि पोलन याच्यामध्ये असतात. ह्याच्यामध्ये फक्त हे असतं आपलं मध. त्याची ही फ्रेम आहे. या फ्रेममध्ये असं आहे की हे आहे तर दिसतात ही आता पिलं आता हिची कामकरी माश्या बाहेर घ्यायची आहे. त्यामध्ये अंडी आहेत, अळी आहेत, मध आहे आणि पोलन पण आहे या पोळ्यामध्ये. त्यामध्ये क्वीन आहे का बघू, थांबा. आता याच्यावर 2 मधु कोटे आहेत. ही कॉलनी लहान आहे. जिथं इतरांना मधमाशांची भीती वाटते तिथं हे लोक त्यांच्या अवतीभोवती वावरत असतात. त्यांना आपला मित्र समजत असतात. हे गाजरीचं फुल, ह्याच्यावर मध पण मिळतो आणि याच्यावर माश्या चालतात बऱ्याचशा. त्यात पण मधमाशा, म्हणजे पोलन म्हणजे परागी भवन. पराग म्हणजे माशासने लागणार अन्न. पोलन आणि मध ह्याच्यापासून पण मिळतो गाजरीचा मध. 93ला मी 105 पेट्या केल्या. त्यावेळी सीझन यायला नाही. 92ला मध मिळाला मला. 92ला मिळाल्यावर 91ला काढला. 93ला मी जवळजवळ 105 पेट्या केल्या चालू आणि सीझनच यायला नाही. मग पेट्या कुठं, काही पेट्या मी वाकी गोलात नाही आणल्या चालू तिकडनं विकत. त्याकडे मला बेनारगडचं म्हणून वाडा आहे, तिकडं तर रानपेरूचं जंगल आहे, तिकडे पेट्या असायला. म्हणजे ब्लड बोन नावाचा जो रोग आला बाहेरून त्यावेळेपासून सगळं वातावरण बघितलं. म्हणजे वातावरण बिघडल्यामुळेच सगळे हे उलटापालट झाले सगळे. प्रत्येक मतपाळ आपल्या कामावर प्रेम करत असतो. काळजीने एक एक गोष्ट जबाबदारीने बघत असतो. निसर्गात राहून निसर्गातील सोनं हे आपल्याला देत असतं. आता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर कधी कधी अपेक्षेपेक्षा जास्त मिळतो आणि कधी कधी जितकी अपेक्षा असते तेवढा मिळतच नाही. म्हणजे हे असं का होतंय
तर बऱ्याचदा मध उत्पादन हे निसर्गावरती अवलंबून असते आणि उद्या चांगला हंगाम येणार आहे, चांगला मध मिळणार आहे असं वाटतंय, पण एखादा अवकाळी पाऊस होतो आणि फुलगळती होते आणि मग तो सीझन निघून जातो. यावेळी काय होतं की शेतकऱ्याच्या पदरात निराशा पडते. निसर्गावरती खूप म्हणजे अवलंबून राहावं लागतं, त्यामुळं हे असं होतंय. पण क्रॉप एरियावरती काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बऱ्याचदा चांगला हंगाम मिळतो. जे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे आणि जंगलातून जो मध गोळा करण्याचं काम आहे हे खूप कष्टदायी आहे. म्हणजे पहिल्यांदा त्या मधमाशा कॅप्चरिंग कराव्या लागतात, बॉक्स भरावे लागतात आणि बॉक्स भरल्यानंतर ते पुन्हा त्यांना सेटल करावं लागतं. त्या मधमाशांची म्हणजे मनधरणी करावी लागते की त्यांनी राहावं आपल्याकडं, असं त्यांना परिस्थिती निर्माण करावी लागते. तर हे सगळं झाल्यानंतर त्या राहतील का नाही हा एक प्रश्न असतोच. पण बऱ्याचदा नवीन जर समजा बॉक्स असेल, त्याला कलरचा वास असेल किंवा त्या ठिकाणी उन्हाचा त्रास होत असेल, मुंग्यांचा त्रास होत असेल किंवा आपल्या अप्रोक्ष म्हणजे मधपाळाच्या व्यतिरिक्त तिथं कोणीतरी ती पेटी उघडून बघत असेल किंवा त्यातला काही पोळं कापून खात असेल, तर ह्या त्रासानं त्या मधमाशा निघून जातात आणि मधपाळाच्या पदरात निराशा होते. म्हणजे शेतकरी निराश होतो त्याच्यामध्ये. काही ठिकाणी म्हणजे पूर्व भागात जर गेला तर पश्चिम भागात ज्या लोकांना माहीत आहे की बाबा ह्या शेतकऱ्याच्या पेट्यात त्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, त्याला खूप कष्ट करावं लागते, ते लोक कोणी एकमेकाच्या पेटीला हात लावत नाहीत. पण पुढं जसं जाऊ आपण तसं पेट्या काही चोरी होणे किंवा त्यांचं मधाचं सुपर काढून नेणे किंवा त्या पेटीतला मध काढून नेणे ह्या गोष्टी घडतात. तर हे जरा चुकीचं होत आहे. 200 का 300 जोड्या तसा मध जवळजवळ सगळा औषधीच आहे. आता सोनवेलचा मध कसा ठसका येऊन म्हणजे लहान मुलांसाठी बोट बुडवलं तर त्यांना चिकटत नाही पातळ असल्यामुळे. आता पेरवीचा मध जरा तो बरं लहान मुलांनी तो ठसका येतो, तो जरा घट असतो जाड पहिला सुरुवातीला ज्यानं येतो. जांभळीचा पण जाड असतो, नाण्याचा त्याच्या खालोखाल जरासा हे असतो आणि सोनवेलचा जरा पातळ असतो, तो लहान मुलांनी चांगला होतो. रान पेरव झाली की लगेच जांभूळ येते, ती असतानाच रान पेरवीला घासून रान पेरव म्हणजे जांभूळ सपाय सोनवेल येते. सोनवेल नाही नाना आणि सोनवेल हां ह्या लागून येतात. ते मेच्या जवळजवळ 25-30 तारखेपर्यंत सीझन चालतो. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगून ठेवलेलं आहे, ज्या दिवशी मधमाशी या पृथ्वीतलावरून नष्ट होणार आहे त्यानंतर अवघ्या 4 वर्षात मनुष्य जातसुद्धा नसेल, असं ते का म्हणलेले आहेत. तर ह्या पृथ्वीतलावरचं परपरागीभवनाचं जे काम आहे ते 70 ते 80% भाग हा मधमाशीच करते आणि ते परपरागीभवन झाल्याशिवाय, पॉलिनेशन झाल्याशिवाय कोणत्याही झाडाला फळधारणा होत नाही. तर बऱ्याच अंशी मधमाशीच्या माध्यमातूनच ते परागीभवन होते आणि म्हणून आपल्याला अन्नाची उत्पत्ती होते. जर मधमाशीच राहिली नाही तर इतर कीटकही राहणार नाहीत आणि त्या कीटकांच्या माध्यमातून होणारं जे परपरागीभवन आहे, पॉलिनेशन आहे, हे होणार नाही. तर हे जर झालं नाही तर आपण काय खाणार, त्यावेळी आपल्याला किती वर्ष अन्नसाठा पुरणार आहे. या उद्देशानंच ते असं म्हटले की मधमाशी नष्ट झाल्यानंतर अवघ्या 4 वर्षात मनुष्यजातसुद्धा नसेल. ही गोष्ट त्यावेळी खरी ठरणार. त्यामध्ये 4G आला, 5G आले, ह्या नेटवर्किंगमुळे तर मधमाशा खूप नष्ट व्हायला लागले. त्याच्यानंतर शेतामधील ज्या तणनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या व्हायला लागल्या. त्यामुळे शेतातली ज्या मधमाशा ज्या परागीभवनासाठी जातात ते शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं असते, त्यामध्ये त्यांचं नुकसान व्हायला लागले. आणि आता काय करायला लागले, बरेचसे लोक बिल्डिंगला जे आग्या मधमाशा लागतात त्याच्यावरची पहिली फवारणी करतात की ह्या माशा पुन्हा येऊ नयेत म्हणून. त्या नष्ट झालेल्या आहेत, त्यांची पण संख्या आता कमी झालेली आहे. मग आता महाराष्ट्र शासनानं असा एक उपक्रम राबवला आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मधाचं गाव एक करायचं आहे. माणसाला जर जगायचं असेल तर त्याला निसर्गातील जीवांना आणि त्यासोबत निसर्गालाही जगवायला हवं. कदाचित तो हे विसरत चालला, पण हे लोक नाही.
हे लोक नुसतं पैशासाठी काम करत नाही, तर हे लोक निसर्गावर असलेल्या प्रेमापोटी काम करत असतात. यांचा प्रामाणिकपणा यांच्या कामाची पोच पावते. असं होतं हे मधाचं गाव आणि त्या गावातील गोष्ट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.